नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण खूपच झणझणीत अशी रेसिपी बनवतोय। यामध्ये आपल्याला दोन रेसिपीज बनवायच्यात, वडा आणि कट। तर सुरुवातीला कट बनवूया। तर कट बनवण्यासाठी मसाला आधी आपण भाजून घेऊया। तर इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल घातलंय, त्यामध्ये कांदा घातलाय। तर ही रेसिपी आपण 4 ते 5 माणसांसाठी बनवतोय, तर यासाठी इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी घेतलाय। कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे पहा कांद्याचा रंग बदलला आहे, कांदा अगदी सॉफ्ट झाला आहे। आणखी थोडासा याला ब्राऊन करून घेऊया, यामुळे आपला जो कट आहे त्याला चव छान येईल। तर इथे पहा कांदा असा ब्राऊन रंगावर परतून घेतला। आता यामध्ये सुकं खोबरं घालायचं आहे। तर इथे मी 2 मोठे चमचे सुकं खोबरं किसून घेतलं आहे। याबरोबरच यामध्ये लसूण घालायची आहे। तर इथे मी 5 ते 6 पाकळ्या लसूण यामध्ये घातला आहे। याबरोबरच साधारण अर्धा इंच आलं इथे तुकडे करून यामध्ये घालायचे। आता हे सगळं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। खोबरं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। याबरोबरच यामध्ये आता मसाले घालूया। तर इथे 1 चमचा अख्खे धणे घातलेत, 1 चमचा बडीशेप घातले। बडीशेपेची चव खूप छान येते, त्यामुळे नक्की घाला। यानंतर 1 चमचा सफेद तीळ घालायचे, 1 चमचा यामध्ये खसखस घालायची आहे आणि अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलंय। हे सगळं भाजून घ्यायचं आहे। याबरोबरच यामध्ये अख्खे मसाले सुद्धा आपल्याला घालायचे आहेत। अख्ख्या मसाल्यांमध्ये इथे मी थोडीशी दालचिनी घेतली आहे, 2 तुकडे। यानंतर 4 ते 5 दाणे काळी मिरी घेतले, 2 हिरव्या वेलच्या घेतल्यात, 1 मसाला वेलची घेतली, 3 ते 4 लवंगा घेतल्यात। इथे स्टार फूल घेतले, अर्ध घेतले पहा। आता हा अख्खा जो गरम मसाला घातला तो सुद्धा परतून घेऊया। तर सगळं हे छान असं परतून तयार झालं आहे आपलं। पहा मसाला छान असा खरपूस भाजून घेतला आहे। आता हा थंड करायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तर इथे पहा मसाला हा पूर्ण थंड झाला आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला। यामध्ये 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घालायचा आहे, मोठे तुकडे करून घातला आहे। याबरोबरच कोथिंबीर घ्यायची आहे। कोथिंबीर इथे पहा देठा सकट घेतले। आता पाणी घालून हा मसाला वाटून घ्यायचा आहे। तर इथे पहा अगदी बारीक असा हा मसाला वाटून तयार आहे। आता हा मसाला आपण परतून घेऊया, म्हणजेच आपण कट बनवायला सुरुवात करूया। तर इथे दुसरी कढई गॅसवरती गरम करत ठेवले, यामध्ये तेल घालायचं आहे। तेल थोडंसं जास्त घालायचं, 2 मोठे चमचे तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आणि पाव चमचा हिंग घातलाय। आता यामध्ये मसाले घालायचे। इथे मी 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे, रंग छान येईल आपल्या कटाला। याबरोबरच इथे आता हे घरगुती लाल तिखट घालते मी चवीप्रमाणे। तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल तर तो घातला तरी चालेल। यानंतर इथे मी पाव चमचा हळद घातली। तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल, काळा मसाला असेल घरी, तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। मसाले इथे आता आपल्याला करपू द्यायचे नाही आहेत, लगेचच यामध्ये आपल्याला तयार वाटण घालायचं आहे। सगळं वाटण इथे मी काढून घेतलंय आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे थोडंसं वाटण राहिलंय त्यामध्ये आपण नंतर पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेऊ। आता हे आपलं जे वाटण आहे आणि मसाले आहे हे सगळं आपल्याला छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर या प्रोसेससाठी थोडासा वेळ लागतो, पण यामुळेच आपला कट छान चवदार होईल, त्याचबरोबर त्याला तरीसुद्धा खूप छान येईल। मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि सतत मिक्स करत हा आपला मसाला असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। ते इथे पाहू शकता मसाल्याने अशी कढई सोडली, गोळा व्हायला लागला याचा, म्हणजेच हा मसाला आपला भाजून छान असा तयार झाला आहे। आणखी थोडंसं याला परतून घेऊया। पहा मसाल्याला मस्त असं तेल सुटलं आहे, रंगसुद्धा बदलला आहे। आता यामध्ये मटकी घालायची आहे। तिथे मी 1 वाटी मटकी घेतली आहे, मोड आलेली। मटकी ऑप्शनल आहे, काही ठिकाणी कट वडा बनवताना मटकी नाही घालत, तर तुम्ही नाही घातली तरी चालेल।
मटकी मसाल्याबरोबर अशी छान मिक्स करून घेतली। आता यामध्ये पाणी घालायचं आहे, तिथे लक्षात ठेवा गरम पाणी आपल्याला घालायचं आहे। तर आपण जी मिसळ पावसाठी जी मिसळ बनवतो तीही तयार झाली आहे। म्हणजे यामध्ये आपल्याला 2 रेसिपी मिळणार आहेत, एक मिसळ पाव त्याचबरोबर वडापाव। आज आपण बनवतोय कटवडा। तर जो कटवड्याचा जो कट आहे तो आपला आता तयार होतोय। तर इथे पहा यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि मटकी शिजेपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। मटकी शिजायला जास्त वेळ लागत नाही। तर पहा इथे आता मी छान याला उकळून घेतलं झाकण ठेवून आणि मटकी छान अशी सॉफ्ट झाली। तर हा आपला कट तयार आहे। यावरती आता अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आता फक्त 1 मिनिट याला आपण उकळी काढून घेऊया आणि आपला हा कट तयार आहे। तरी सुद्धा खूप मस्त आले आणि खूपच मस्त रंग आलाय। तर इथे आपला कट तयार झालाय। आता आपण बटाटे वडे बनवूया। बटाटे वड्याचं स्टफिंग बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक वाटण तयार करू। तर इथे मी 4 ते 5 मिरच्या घेतल्यात। वडा जेवढा तिखट हवा तुम्हाला त्या प्रमाणात घ्या। यानंतर अर्धा इंच आलं घेतलंय आणि इथे आता 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। आता हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता। हे असं मी जाडसर कुटून घेतलंय। आता आपण बटाट्याचं स्टफिंग बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी कढई गरम करत ठेवले। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे। मोहरी जिरं छान तडतडल्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। याबरोबरच इथे मी पाव चमचा हिंग घालते। यानंतर यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं ते घालायचं। आता हे वाटण छान असं परतून घ्यायचं तेलावरती। वाटण परतून घेतल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची। हळद सुद्धा परतूया। आता यामध्ये बटाटे घालायचे। तर इथे मी 4 ते 5 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून घेतलेत आणि असे कुस्करून घेतलेत, हे घालायचे। आता हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ही भाजी आता परतून घ्यायची आहे। आता या स्टफिंगमध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये कोथिंबीर घातली आणि छान अशी आपली भाजी किंवा बटाट्या वड्याचं स्टफिंग तयार आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे स्टफिंग थंड करून घ्यायचं आहे। हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण पीठ तयार करून घेऊया बाहेरच्या आवरणासाठी। इथे मी 1 कप बेसन घेतलं आहे। यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे आपलं जे वड्याचं आवरण आहे ते छान क्रिस्पी होईल, कुरकुरीत होईल। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं। यानंतर मी थोडंसं लाल तिखट घातलं आहे। चिमूटभरच हळद घालायची आणि अगदी चिमूटभर यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे आणि आता पाणी घालून हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। यामध्ये तांदळाचं जे पीठ घातलं त्यामुळे आपलं बाहेरचं जे आवरण आहे ते छान असं खुसखुशीतपणा येईल त्याला।
मिक्स करून यामध्ये पाणी घालून हे पीठ आपण तयार करून घेऊया। हे आपल्याला जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे। सगळ्या याच्यातल्या गुठळ्या काढून हे पीठ मी तयार करून घेतलं आहे। पहा, चमच्यावरती अशी जाडसर लेयर येते असं हे आपल्याला पीठ हवं आहे। आता आपलं हे पीठ तयार आहे, स्टफिंग हे सुद्धा थंड झालं आहे। आता याची आपण वडे तयार करून घेऊया। मी ते गोल आकाराचे बनवते, तुम्ही चपटेसुद्धा बनवू शकता। तर हा आपला वडापावचा वडा तयार आहे, म्हणजे इथे आपली दुसरी रेसिपी वडापावसुद्धा तयार आहे। तर आता इथे पहा, हा वडासा बनवला आहे मी। इथे आणखी वडे तयार करून घेतलेत, आता हे आपण फ्राय करून घेऊया। तर हे आपलं जे पीठ आहे त्यामध्ये वडा घोळवून आपण फ्राय करूया। तर इथे तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं आहे, यामध्ये वडे सोडायचेत। एका वेळेस इथे मी 2-2 वडे फ्राय करून घेते। मस्त गोल्डन ब्राउन होईपर्यंत हे वडे मी फ्राय करून घेतलेत। वडे तयार आहेत, आता आपण हे काढून घेऊ। यानंतर मी इथे हिरव्या मिरच्या फ्राय करून घेते। तर यांना मी आधी चीर दिले प्रत्येक मिरचीला आणि लगेच फक्त 1 मिनिटासाठी फ्राय करायचं आहे। तर या मस्त आपल्या मिरच्यासुद्धा कटवड्याबरोबर खाण्यासाठी तयार आहेत। इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते। पहा, अगदी मऊ लुसलुशीत असे आपले वडे तयार झालेत आणि आता आपण कट वडा सर्व करूया। तर इथे पहा, पाव, कांदा, मिरची आणि याबरोबरच आपण जो कट बनवला तो सर्व केला गरमागरम। अगदी मस्त झणझणीत झाला आहे। यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि यामध्ये वडे सोडायचे आहेत। यावरती थोडासा कांदा आणि बारीक शेव। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। इथे वडापाव, त्याबरोबरच मिसळपाव आणि कटवडा अशा आपल्या 3 रेसिपीज तयार झाल्या। अगदी झणझणीत असा हा कटवडा नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।